नमस्कार. आता नवीन योजना सुरू झाली आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही नवीन बदल झाले आहेत त्याच्यावर काय काय झाले आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन निकष काय आहेत आणि काही बहिणींना 15पेक्षा कमी ओवाळणी मिळणार आहे का, किंवा काही बहिणींचे पैसे मिळणे बंद होणार आहेत का, याच्यावरून संपूर्ण माहिती बघणार आहोत 2025 सालची. यामध्ये कोणत्या बहिणींना वगळणे येणार आहे किंवा कोणत्या बहिणींच्याकडून पैसे वसूल देखील केले गेले आहेत आणि ते वसूल का गेलेले आहेत, कुठे गेलेले आहेत हे बघणार आहोत. तसेच काही महिलांचे पैसे बंद देखील झालेले आहेत, त्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत आजच्या क्लिपमध्ये. तर अर्ज बांधण्याचे नवीन जे निकष आहेत किंवा लाडकी बहिणीसाठी जे नवीन निकष आहेत ते काय आहेत ते आपण बघूया. याबद्दल आपल्या मंत्री आदिती तटकरे यांनी शिकवलेली माहिती न्यूज 18 लोकमत दिली आहे. याच्या अगोदर ठाण्यामध्ये देखील 10,000 अर्ज बाद केलेले आहेत काही कारणामुळे. तर देखील बघणार आहोत ते का बाद झाले. तर यासाठी कुटुंबाचं 2.5 लाख जास्त उत्पन्न असेल तर इन्कम टॅक्सकडून सरकारने माहिती मागितलेली आहे. त्यानुसार अर्जांची छाननी केली जाईल. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख जास्त आहे त्यांच्यासाठी मिळणार नाही. घरात कोणाच्याही नावावर जर का 4 चाकी वाहन असेल आणि ते महिलेचं नाव असेल तर त्यांचे नाव वगैरे जाणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडून म्हणजे आरटीओकडे माहिती केलेली आहे. तर तिच्यावर 4 चाकी गाडी असेल तर नाव कट केलं जाईल आहे, त्यांना पैसे मिळणार नाहीत. काही म्हणजे कसं असतं की आधार कार्ड नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं असं असतं. तर अशा अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. तसेच केंद्र सरकारची परवानगी मिळाली तर आधारची ई-KYC देखील केली जाणार आहे, ज्याच्यामुळे कोणाला डबल पैसे जाऊ नयेत किंवा नाव वेगळं असेल तर. काही महिला या महाराष्ट्रातून लग्न करून बाहेर गेलेल्या आहेत, ज्या दुसऱ्या राज्यात गेल्यात किंवा ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण अर्ज भरलेत त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. आणि जर का एखाद्या लाभार्थी कोणी तक्रार केली असेल की हिला पैसे का मिळाले तर त्याचे देखील अर्ज तपासले जाणार आहेत आणि त्याचं पूर्ण कारण चेक करूनच त्यांच्यावर पैसे मिळतील. काही म्हणजे पैसे परत काढून घेतले हे खरे आहे का, कारण काही म्हणतात पैसे कट घेतले परत पैसे बँकेतून वजा होतात, असं होते काय. तर होय, आपण त्याच्यावर देखील माहिती चेक केलेली आहे आणि एक कारण खरं आहे. ठाणे जिल्ह्यातील नकाशे गावातल्या एका महिलेच्या खात्यावरून बहिणीचे पैसे सरकारने परत काढून घेतलेत. त्या महिलेने 5 हप्त्यांवर पैशाचा लाभ घेतला होता सरकारचा आणि परंतु त्या महिलेने इतर देखील सरकारी योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे ती लाडकी बहीण असून देखील ते या योजनेसाठी पात्र नाही म्हणून ते पैसे परत करून घेतले. त्याच्यात सगळ्यांना काढवायचा बारगा घेतला, त्याचे पैसे वसूल केले. तसेच धुळे जिल्ह्यातील एका महिलेच्या खात्यावरून 7,500 रुपये सरकारने काढून घेतले. कारण ही योजना जेव्हा ठरली झाली तेव्हा तिथे काही निकष ठरले होते, त्यामुळे त्या निकषामध्ये ती महिला बसत नव्हती, त्यामुळे ते पैसे काढून घेण्यात आले आहेत, ते पैसे वजा झाले आहेत. आणि असं देखील म्हणतात की काही म्हणजे खात्यात 1500पेक्षा पैसे कमी होतील. हे खरं आहे का, कारण किमान 1500 तर देणार, ते 1500 किंवा 2100. तर हो, हे पण खरं आहे की काही म्हणजे खात्यावरून 1500पेक्षा पैसे कमी मिळणार आहेत, कारण त्याचं कारण देखील तसंच आहे. पात्र महिलांना दरमहा मुख्यमंत्री माझी लडकी योजनेचे पंतप्रधान मिळणार असून केंद्र राज्याचा लाभ मिळत असल्यास ती रक्कम 15पेक्षा कमी असल्यास दोन्हीमध्ये जेवढा फरक असेल ती रक्कम महिलेच्या खात्यावर वजा होईल. समजा केंद्र सरकार 1,000 देत असेल, समजा आपल्याकडे आहे नमो शेतकरी योजना, आपल्या ज्यामध्ये एक सरकारने नमूद केली आहे इतर योजनेचा कोणता लाभ घेत असाल आणि ते रक्कम 15पेक्षा कमी असेल तर वरची रक्कम आहे ती पैसे तुम्हाला फरक मिळेल. समजा तिचा रक्कम नमो शेतकऱ्याला 1,000 मिळत असतील तर आणि लाडकीमध्ये 1500 तर पहिले 500 मिळतील. म्हणजेच केंद्र असा आपला गव्हर्नमेंटचा GRच आहे की केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्य योजनेद्वारे 15पेक्षा कमी लाभ असेल तर फरकाची रक्कम त्या योजना परत देण्यात येईल. जेवढा फरक आहे तेवढाच देण्यात येईल. यासाठी अधिक आपण माहिती बघा आपल्या JK न्यूज चॅनलवर. यासाठी आणखीन आपण वेगळ्या माहिती बघू ज्या पात्रता पूर्ण असतील आणि निकषामध्ये बसणार. धन्यवाद. ही आपली माहिती शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. लाडक्या बहिणीच्या आणखीन काही शंका असतील तर आम्हाला खाली कमेंट्स करा, आम्ही त्याची तुम्हाला पूर्ण माहिती देऊ. धन्यवाद. कारण कसं आहे ओके.